भीती सुद्धा आता व्यक्त होत आहे। दरम्यान आतापर्यंत जो आकडा समोर येतो म्हणजे 8 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे, तर 40 जण जखमी आहेत आणि हा भाग अतिशय दुर्गम असा दिसतोय। त्यामुळे या 40 जखमींपर्यंत लवकरात लवकर वैद्यकीय मदत पोहोचवणं हे अतिशय आव्हानात्मक ठरणार आहे प्रशासकीय यंत्रणेसाठी सुद्धा। अगदी काहीच वेळापूर्वी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते या ठिकाणी येण्यास व्यस्त असल्याचं आपण पाहिलं। त्यांची सुद्धा गडबड सुरू होती। मोठा असा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये आतापर्यंत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। परधाड रेल्वे स्थानकाजवळ ही अत्यंत मोठी आणि दुर्दैवी अशी दुर्घटना घडलेली आपण पाहतोय। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि या अफवेने या 8 जणांचा बळी घेतलेला किंबहुना हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना, आगीच्या अफवेने अनेकांचा बळी गेलेला आहे। परधाड एक्सप्रेस जवळची ही घटना आहे। आपण ही दृश्य बघतोय। सातत्यानं मोठ्या प्रमाणात पुष्पक एक्सप्रेसमधले जे प्रवासी आहेत ते रेल्वे रुळावर उतरलेले होते आणि ही दुर्घटना घडल्यानंतर आपण हा सगळा परिसर पाहिल्यानंतर इथं लक्षात येतंय की काय परिस्थिती नेमकी असावी। हे जे प्रवासी आहेत ते नेमके किती घाबरलेले आहेत हे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गोंधळलेले आहेत सगळे प्रवासी। ही जी रेल्वे होती ती या ठिकाणी जोरात ब्रेक मारून इथं थांबवण्यात आली आणि त्याच वेळेस आगीच्या ठिणग्या उडाल्या आणि आग लागल्याची अफवा या ठिकाणी पसरली आणि त्याच वेळेस या पुष्पक रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तातडीनं रेल्वे रुळावर उड्या मारल्या आणि बंगळुरू एक्सप्रेसनं या सगळ्या प्रवाशांना जे रेल्वे रुळावर उभे होते जीव वाचवून जे खाली उभे होते त्या सगळ्या प्रवाशांना उडवलेलं आहे, ज्यामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। तर अनेक प्रवासी जे आहेत ते इथं जखमी झालेले आहेत आणि या सगळ्या घटनेनंतर मृतांचा आकडा वाढण्याची देखील एक भीती नक्कीच आहे, कारण मोठ्या प्रमाणात जखमींची संख्या इथं असल्याचं पाहायला मिळत आहे। वैद्यकीय मदत तातडीने इथं पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। दरम्यान आता परधाडे रेल्वे स्थानकाजवळची ताजी दृश्य आपण बघतोय। रेल्वे प्रशासनाकडनं तिथे स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत की नाही हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे, कारण रेल्वे प्रशासनाकडनं लवकरात लवकर मदत पोहोचण्याची अपेक्षा होती, मात्र अद्याप तरी कोणत्याही पद्धतीची मदत इथं पोहोचलेली दिसत नाहीये। त्यामुळे या सर्व जखमींवर लवकरात लवकर उपचार कसे होतील हे आव्हानात्मक ठरणार आहे। रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत तरी 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि काही वेळापूर्वीच आपण तिथली ताजी दृश्य बघितलेली आहेत। रेल्वे दुर्घटनेमध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू तर 40 जण जखमी झालेले आहेत। पुष्पक एक्सप्रेसमधनं आग लागल्याची एकूणच अफवा उठली आणि त्यानंतर या प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या मारल्या। दुर्दैवानं दुसऱ्या बाजूनं बंगळुरू एक्सप्रेस येत होती, मुंबईच्या दिशेने जळगावकडे ती जात होती आणि त्या एक्सप्रेसनं या उड्या मारलेल्या प्रवाशांना उडवलेलं आहे। त्यामुळे आता 8 जणांचा आतापर्यंत तर मृत्यूची माहिती समोर येते, 40 जण जखमी झालेले आहेत आणि हा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त होते। आतापर्यंत आपण बघतो ही ताजी दृश्य आहेत रेल्वे स्थानकावरची। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे। अनेक प्रवासी आता या रेल्वेमधून बाहेर उतरलेले आहेत आणि रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यांच्यापर्यंत जखमींपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रशासनाकडनं काय हालचाल केली जाते आणि किती वेगात केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बंगळुरू एक्सप्रेसनं या लोकांना चिरडलेलं आहे। बंगळुरू एक्सप्रेसनं हॉर्न वाजवला नाही असं देखील या ठिकाणी आता बोललं जात आहे। प्रवाशांनी तशी प्रतिक्रिया दिलेली आहे की जी बंगळुरू एक्सप्रेस समोरून येत होती, पुष्पक एक्सप्रेस थांबल्यानंतर जे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उभे होते त्यावेळेस जर कधी बंगळुरू एक्सप्रेसनं हॉर्न वाजवला असता तर या प्रवाशांना बाजूला होता आलं असतं असं देखील आता कळत आहे आणि बंगळुरू एक्सप्रेसनं हॉर्न वाजवलेला नाही आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली अशी माहिती देखील आता समोर येत आहे। हॉर्न दिला असता तर कदाचित प्रवासी सावध झाले असते असं देखील आता म्हटलं जात आहे। यावेळेशी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून आगीच्या ठिणग्या निघाल्यानंतर आग लागली अशी अफवा पसरली आणि यावेळेस तातडीनं प्रवासी जे आहेत ते रेल्वे रुळावर उतरले आणि त्याच वेळेस बंगळुरू एक्सप्रेसनं रेल्वे रुळावर उतरलेल्या या प्रवाशांना चिरडलेलं आहे, ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 40हून अधिक प्रवासी जखमी आहेत। या सगळ्या जखमी प्रवाशांवर तातडीनं वैद्यकीय उपचार मिळणं त्यांना अत्यंत गरजेचं झालेलं आहे। प्रवासी देखील घाबरलेले आहेत, दहशतीत आहेत आणि आता मात्र ही एक्सप्रेस इथं थांबवण्यात आल्यानंतर या भागातली जी रेल्वे सेवा आहे ती देखील इथं विस्कळीत झाली असं म्हणता येईल। रेल्वे दुर्घटनेमध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे।